हॅलो, पहिले माझे मिस्टर बोलतील, विवेक चेटर्की. बर, ठीक आहे, बोला. हेलो, नमस्ते. Here I am Mr. Vivek Chatterjee. I am ex-employee of MTNL. मैं पहला शेयर मार्केट के बारे में सोचता था और उसमें थोड़ा इन्वेस्टमेंट भी करता था. मैं बम्बई वाला है करके मैं थोड़ा हिंदी में बोलता हूँ, मराठी नहीं है मेरा. नो प्रॉब्लम. हाँ, मैं स्टॉक एक्सचेंज में बहुत इंटरेस्टेड था और उसमें कैसा इन्वेस्ट करने का, क्या करने का प्लानिंग मेरा चालू था. मैं क्योंकि मैं रिटायर्ड एम्प्लॉय है करके, लेकिन स्टॉक क्या है, क्या कुछ एबीसीडी भी हमको मालूम नहीं था. कि श्रीपति कुलकर्णी सर का इतना रेणुका ट्रेडर्स का मेरा मालूम पड़ गया. आई ज्वाइंड इट बिकॉज ही इज माय रेणुका है, समझ के मैं और कॉन्फिडेंस बढ़ गया मेरा. मैं उसमें हो गया. पहला मेरा कॉन्फिडेंस बढ़ाया इन्होंने. मेरा स्टॉक एक्सचेंज क्या है उसका क्लियरेंस दिया और उसमें क्या क्या एनालिसिस है और अबाउट टाइप्स ऑफ चार्ट, टाइप्स ऑफ ट्रेंड्स, कैंडलस्टिक पैटर्न्स, ये सब आई डोंट नो एनी नॉलेज ऑफ दिस. टेक्निकल एनालिसिस पूरा A to Z. उनको मैं तो अंडर ग्रेजुएट हूँ, मेरे को कुछ समझ में नहीं आता था, लेकिन वो बच्चे लोगों के जैसा सब सिखाया. मैं थोड़ा सीखा ऐसा समझता हूँ, अभी और क्या है मालूम नहीं है. और मेन म्हणजे रेणुका ट्रेडर्स का एक टेक्निकल एनालिसिस, मनी, आज का मैं बोल रहा हूँ, टेक्निकल एनालिसिस, मनी मैनेजमेंट और रिस्क मैनेजमेंट, इसके साथ डिसिप्लिन के साथ अगर ये सक्सेस करेगा, शेयर मार्केट में हम सक्सेस होता है. ये नॉलेज ये रेणुका ट्रेडर से हमको मिला. और सीखने का पद्धत तो बहुत अच्छा है. मैं मेवना करके नहीं बोलता हूँ, वेरी सॉफ्ट एंड वेरी डीप नॉलेज है उनको ये शेयर के इसके बारे में. वो मैं धन्यवाद बोलता हूँ. और कुछ थँक यू. शशिकला मॅडम, आज पहिल्यांदा मामी म्हणतो. शशिकला मामी. ओके. मी शशिकला चेटर्की, एक्स एम्प्लॉय ऑफ MTNL. मला पण हे शेअर मार्केट मधले ह्यांचा मित्र श्रीपती कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडून मला अगोदर इंट्रोड्यूस झालं. ते म्हणतात तुम्ही घरी बसून काय करता आता, मग ते पैसे उगाचच बँकेत ठेवण्यापेक्षा हे शेअर मार्केट मध्ये घाला, म्हणजे तुमचा पैसे पण वाढेल आणि तुम्हाला जरा इंटरेस्ट पण आहे ह्याच्यात, कंपाऊंड इंटरेस्ट त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. आणि हे सेव्ह केलं तर तुम्हाला बँकेकडे जास्त मिळेल. म्हणून आमचं इंटेन्शन होतं लॉंग इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण इन्व्हेस्ट करून ठेवूया, मग पुढे ते 3-4 वर्षांनी जास्त होईल म्हणून त्याच्यात आम्ही एंट्री केलं. थोडे शेअर्स घेऊन आम्ही डीमेट अकाउंट ओपन करून ठेवलं. त्याच्यानंतर एकदा प्रसन्न कुलकर्णी त्यांच्या भाऊ, श्रीपाद कुलकर्णीचे भाऊ, त्यांच्याशी बोलता बोलता शेअर बद्दल विषय निघाला. मग ते बोलले अरे शेअर बद्दल विषय निघाला तर आमचं श्रीपाद आहे, त्यांच्याशी बोल तू, ते बरोबर तुला समजवणार. म्हणून त्या दिवशी रात्री येऊन श्रीपाद कुलकर्णींनी माझ्याशी बोलले, जर शेअरचं असेल तर तुम्हाला नॉलेज पाहिजे असेल तर हे क्लास लावा आणि व्यवस्थित तिकडे समजेल तुम्हाला म्हणून. मग इंट्राडे ट्रेडिंग मला माहितीच नव्हतं आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करायचं त्या दृष्टीनेच आम्ही इन्व्हेस्ट करत होतो. इंट्राडे मध्ये रोज आम्ही पैसे कमवतो म्हटल्यावर थोडासा इंटरेस्ट पण वाढला आमचा आणि नंतर जॉईन झालो. पण त्यांचं शिकवण्याची पद्धत आणि हे बघून खूप बरं वाटलं आम्हाला काही त्याच्यात A to Z काही समजत नव्हतं, पण खूप छान समजवलं त्यांनी. मीच जास्त प्रश्न विचारला असेल त्याच्यात, ते रेकॉर्डिंग बघितलं तर माझाच जास्त प्रश्न. परत मागे जाऊन त्यांनी खूप सारे समजवलं, काही कंटाळ न करता. पण छान नॉलेज मिळालं ह्याच्यात मला. पण प्रॅक्टिस आम्हाला जास्त लागेल जरा, पण करू आम्ही. टेक्निकल अनालिसिस, मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, आजचं सगळं टॉपिक बघून खूप बरं वाटलं, म्हणजे आम्ही करू शकतो ह्याच्यात म्हणून. ओके, थँक्यू. केतकी मॅडम.